सॉरी आई, आज त्या माणसामुळे मी तुझा वाढदिवस सॉरी। हे जे काही होतंय ना, हे सगळं त्या दयानंद खांडेकरांमुळे होतंय। मला नकोय तो माणूस, माझ्या आयुष्यात नकोय तो मला, पण तरीही सतत काही ना काही कारणाने तो माणूस माझ्या समोर आहे, सतत माझ्या आजूबाजूला असतो। मला नकोय ग। आणि आता आता तर तो माझ्या पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न करतोय। मला नकोय तो माणूस। एकतर या घरात मी कसे दिवस काढतोय ना, हे माझं मला माहिती। घुसमटायला होतंय मला या घरात। हे मिशन संपवून कधीही एकदाच या घरातून निघून जातोय ना, असं झालंय मला। आणि याच फ्रस्ट्रेशन मध्ये मी आज खूप मोठी चूक केली आहे। का सांगितलं मिस्टर खांडेकरांना? ते बाबा आहेत तुझे? नाही आहेत ते माझे बाबा। तर असं बस झाला तारिणी, त्यांच्या या खोटेपणाच्या झळा मला बसल्या, तुला नाही। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हा माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे, तू यात पडू नकोस। मी आज तारिणीवर ओरडलो, अशा व्यक्तीवर ओरडलो ज्या व्यक्तीने माझ्यासाठी खूप केलंय। तिने नेहमी मला समजून घेतलंय, नेहमी माझी काळजी घेतली। तारिणीने मला माझा मान सुद्धा मिळवून दिला। पूर्ण जगाशी भांडली ती माझ्यासाठी। मी जर का उपाशी असेल ना, तर ती नेहमी मला खायला घालायची। त्या तारिणीशी तोंडाला येईल ते बोललोय ग मी। आणि मला ना आता कळत नाहीये की मी हे कसं सावरू। मला माहितीये ती आता सुद्धा मला आणि दयानंद खांडेकरांना एकत्र आणण्याचा खूप प्रयत्न करतेय। माझं कुटुंब मला परत मिळवून देण्याचा खूप प्रयत्न करतेय। पण मला नकोय ग हे सगळं। मला नकोय तो माणूस। त्या माणसाबद्दलचा राग काय आहे आणि किती आहे हे तुला माहिती आहे ना। आणि आज तो सगळा राग तारिणीवर निघाला। मी काय करू? मला माफी मागायची तिची, मला सॉरी म्हणायचंय तिला, पण कसं म्हणू हेच कळत नाहीये। जोपर्यंत मी तिला सॉरी म्हणत नाही ना, तोपर्यंत माझ्या मनावरचं ओझं कमी होणार नाही। मी आणि देवकी आम्ही दोघांनी मिळून बघितलेली सगळी स्वप्न, आमचा संसार सगळं खाक होताना स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं मी।